दिवस पाहू शकले नाहीत आणि ते अशी भक्ती अटेंड पण करू शकत नाहीयेत. पण देवबापानं आपल्याला दिलेली ही जी संधी आहे त्याबद्दल त्याला आपण धन्यवाद देऊया. आपण मंडळीमध्ये आजचा जो संदेश आहे तो 2 भागामध्ये करणार आहे. आपण असं काही पर्टिक्युलरली 7 शब्द कंटिन्यूस असे आपण घेणार नाहीये, पण आपल्याला सर्वात महत्वाचं आहे की गुड फ्रायडे हा गुड का आहे, उत्तम का आहे हा दिवस, आणि त्याचबरोबर प्रभू येशू ख्रिस्त या दिवशी जो जगभरामध्ये साजरा करण्यात येतो, या दिवशी नेमकं त्यानं अशी कोणती गोष्ट केलेली आहे की ऐतिहासिक दृष्टिकोनातून पण हा एकदम विश्वाला कलाटणी देणारा दिवस ठरत आहे. तर आपण 2 भागामध्ये ही गोष्ट करणार आहे आजचा संदेश. पहिला भाग असेल की येशू ख्रिस्ताचा वधस्तंभाप्रत जो प्रवास आहे, आणि गेले आपण 4 दिवस बायबल स्टडी घेत आहोत आणि त्याचंच थोडंसं कन्क्लुजन आपण पहिल्या भागामध्ये करणार आहोत की हा जो प्रवास आहे हा प्रवास किती महत्वाचा आहे आणि या प्रवासामध्ये त्यानं कोणकोणत्या गोष्टी केलेल्या आहेत, इतिहास काय सांगतो, इतिहास काय बोलतो, याकडेही आपण पाहणार आहोत. तर आपण काय करूया माहितीये का, पहिला हा जो भाग आहे या भागामध्ये सगळ्यात पहिला एक प्रश्न आपण घेऊन जाऊ. तो प्रश्न असा आहे की आजच्या दिवशी म्हणजे वैयक्तिक रीतीने मला तुम्ही विचाराल तर संपूर्ण आपला वर्षभरामध्ये कोणता तुम्हाला सर्वात जास्त दिवस आवडतो, असं जर मला कोणी विचारलं कोणता दिवस तुम्हाला सर्वात जास्त आवडतो, तर मी त्यांना सांगत असतो की माझा सर्वात आवडता दिवस हा गुड फ्रायडे. तर मला विचार का बरं असं तुम्ही म्हणता, कारण गुड फ्रायडेला तुमच्याकडं खूप वेळ असतो सुवार्ता सांगायला, आणि सुवार्ता सांगण्यासाठी खूप वेळ असल्या कारणानं तो दिवस मला फार प्रिय आहे आणि त्या दिवशी फार स्पष्टपणे तुम्हाला सुवार्ता सांगता येते. जर सुवार्ता तुम्हाला समजून घ्यायची आहे, सुवार्ता म्हणजे काय, तर तुम्ही या ठिकाणी बसलेले म्हणाल की आता आम्ही सुवार्ता ऐकून म्हणजे खूप झालं, काय परत सुवार्ता सांगताय, आम्हाला सुवार्ता ठाऊक आहे, आम्हाला गॉस्पेल माहित आहे, आम्ही लहानपणापासून ऐकलेलं आहे. तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगू दे. चार्ल्स स्पर्जन जे होते ना, आणि चार्ल्स स्पर्जन ज्यावेळेस कधी देवाचा संदेश द्यायचे आणि देवाचा संदेश देत असताना प्रत्येक संदेशामध्ये ते सुवार्ता सांगायचे. आणि मग त्यांच्या मंडळीतील एक जण त्यांच्याकडे गेला आणि त्याला विचारलं की स्पर्जन, तुम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक संदेशाला एव्हरी संडे तुम्ही ज्यावेळेस संदेश देता तुम्ही सुवार्ता का सांगता, म्हणजे आता आम्हाला माहित पडलंय तुम्ही सुवार्ता सांगता, प्रत्येक संदेशाचा शेवट असो प्रत्येक संदेश असो त्या ठिकाणी तुम्ही सुवार्ता गाजवता, असं का? तर ते म्हटले कारण प्रत्येक दिवशी माणूस सुवार्ता विसरतो. म्हणजे आपल्याला हे समजून घेणं फार आवश्यक आहे की सुवार्ता ही किती महत्वाची आहे. आणि सुवार्थेविषयी पौल असं म्हणतो की पौलाची ही सुवार्ता आहे, पौल म्हणतो ही सुवार्ता जी आहे ती तारण प्राप्त होणाऱ्यास, म्हणजे हे असं नाही बरं का एकदा तारण झालं सुवार्ता बंद, तारण प्राप्त होण्यास ते देवाचं सामर्थ्य आहे. म्हणजे जे तुम्ही आणि मी आपण प्रगतिशील पवित्रीकरणामध्ये आहोत, तुमच्या आणि माझ्यासाठी सर्वात महत्वाची जर कोणती गोष्ट आहे तर ती सुवार्ता आहे. तर जर तुम्हाला सुवार्ता समजून घ्यायची आहे तर सुवार्ता अशी असते ना, हा शब्द कसा आहे सुवार्ता, तर सुवार्ता समजून घ्यायची आहे तर कुवार्ता काय समजायला पाहिजे. म्हणजे जर कुवार्ता समजली नाही तर सुवार्तेचं महत्व समजणार नाही. त्यामुळे आपल्याला कुवार्ता काय समजायला पाहिजे. कुवार्ता म्हणजे जी योग्य नाहीये, जी अतिशय भयावह आहे, जी चांगली नाहीये. आता सुवार्ता जी आहे त्याच्या अगोदर कुवार्ता काय समजणं आवश्यक आहे. कुवार्ता काय आहे आपल्यासाठी, तर सगळ्यात पहिला हे समजून घ्या. योहान 3रा अध्याय आणि मग त्याचं 16 वचन आपल्या सगळ्यांना पाठ आहे. कालच्या आपल्या बायबल स्टडीला आपण एकदम एंड करत असताना हे वचन पुन्हा एकदा घेतलं. ओके, कालचा आपला बायबल स्टडी होता आणि आपण एंड करत असताना म्हणालो की काय नक्की ही गोष्ट आहे की देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आणि ही ती सुवार्ता आहे. आणि आपण म्हणतो हो किती चांगलं आहे, देवानं जगावर प्रीती केली. आता प्रीती जी आहे या प्रीतीची सुवार्ता आज आपण पाहायची. आणि ज्यावेळेस मी तुम्हाला सांगत असतो की प्रीती जर तुम्हाला समजून घ्यायची आहे
तर त्याच्या अगोदर जर एखाद्या शब्दाचा अर्थ जो तुम्हाला समजून घ्यायचा आहे तर तुम्हाला काय करावं लागतो बरं? मी तुम्हाला काय शिकवलेलं? तुम्हाला जर एखाद्या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा तुम्ही काय करायला पाहिजे? त्याचा जो विरोधार्थी शब्द आहे तो तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. प्रीतीचा विरोधार्थी शब्द काय बरं? द्वेष. काय? द्वेष. प्रीतीचा विरोधार्थी शब्द काय? द्वेष. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला. आता देवाने जगावर एवढी प्रीती केली, त्या प्रीतीच्या अगोदर आपण समजून घ्यायला पाहिजे की नेमकं काय आहे. आपण इफिस्करास पत्र शिकत आहोत आणि इफिस्करास पत्र याचा 2रा अध्याय 1 ते 5 वचन तुम्हाला आठवतं का? तुम्ही आपले अपराध व आपली पातके याच्यामध्ये मृत होता. आठवलं तुम्हाला वचन काय? तुम्ही आपले अपराध व आपली पातके याच्यामध्ये मृत होता असं म्हटलेलं. म्हणजे कुअर्थ काय आपल्याला समजून घ्यायची जर असेल तर पॉल फार संक्षिप्त स्वरूपात म्हणतो की तुम्ही आपले अपराध व आपली पातके याच्यामध्ये मृत होता. मृत होता म्हणजे नेमकं काय म्हणता येतो बघा? मृत होता एवढंच नाही तर सर्वजण जगातील रहाटीप्रमाणे जगत होता व अंतरिक्षातील राज्याधिपती जो आहे त्याच्या वहिवाटीप्रमाणे जीवन जगत होता आणि अंशतः सर्वांप्रमाणे तुम्ही क्रोधाची प्रजा होता. कुवार्ता काय आहे? कुवार्ता ही आहे की तुम्ही आणि मी सगळेजण क्रोधाची प्रजा होतो. क्रोध काय? तळपट होता. कुणाचा बरं? सैतानाचा? नाही, देवाचा. म्हणजे कुवार्ता ही आहे की मनुष्य हा जन्मताच पापी असल्या कारणानं देवाच्या क्रोधाखाली तळपत होता. आता मी का सांगत आहे बघा, योहान 3:16 देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला. योहान 3:15 आणि योहान 3:14 तुम्हाला आणि मला ठाऊक नाहीये. आपलं लक्ष कुठे असतं? योहान 3:16. योहान 3:16. योहान 3:15 काय म्हणतं? योहान 3:15 असं म्हणतं, जसा मोशेनं अरण्यात सर्प उंच केला तसं मनुष्याच्या पुत्राला उंच केलं पाहिजे, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. म्हणजे सेम देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. 15 काय म्हणतो? जसा मोशेनं अरण्यात सर्प उंच केला तसं मनुष्याच्या पुत्राला उंच केलं पाहिजे. अहो, हे कसं काय शक्य आहे? ही वचनं कशी काय एकमेकाला जुळतात? बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? इफिस 2:1 ते 5, योहान 3:15 आणि 16 तुम्हाला आणि मला काय दर्शवतो माहितीये का? कुवार्ता. कुवार्ता काय माहितीये का? की मनुष्य हा देवाच्या क्रोधाखाली आहे. मनुष्य हा देवाच्या क्रोधाखाली आहे. कसं काय बरं? इस्रायलानं ज्या वेळेस पातक केलं आणि ही जी गोष्ट आहे ज्या गोष्टीमध्ये 15 वर्ष दिसतं की देव म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जसा मोशेनं अरण्यात सर्प उंच केला तसं मनुष्याच्या पुत्राला उंच केलं पाहिजे. कुठली गोष्ट आहे बरं ही? ही गोष्ट अशी आहे की इस्रायलनं देवाच्या अन्नाला ज्या मान्य होतं त्याला हलकं समजलं. हलकं समजल्यानंतर देवानं यांच्यामध्ये आगे साप पाठवले. ते देवाला दोष देऊ लागले. देवानं आगे साप पाठवले. आगे साप काय करत होते? दंश करत होते आणि लोक मरत होते. हो, काय चालू होतं? लोक पटापट मरत होते. काय होता बरं? देवाचा क्रोध. काय होता? देवाचा क्रोध तळपत होता. आणि देवाचा क्रोध ज्यावेळेस तळपत होता लोक मरत होते. मग लोकांचं एकच काम होतं, काय? मोशेकड पळा. मोशेकड धावून गेले. मोशेला म्हणाले, मोशे आम्ही मरतोय, काहीतरी कर. आणि मोशे म्हणाला, प्रभू मी काय करू यांच्यासाठी? कारण हे लोक पश्चाताप करतात. तुम्हाला आठवतं ज्यावेळेस देवाचा क्रोध होतो त्यावेळेस लोक काय होऊ लागतात? मरू लागतात. मी काय करू? तो म्हटला, बघ अरण्यामध्ये लोक मरत आहेत, एक पितळेचा सर्प कर, मध्यभागी उभा कर आणि मग ज्या कोणाला, वचन काय म्हणतं, ज्या कोणाला सर्पदंश होईल तो व्यक्ती सर्पदंश झाल्यानंतर जेव्हा त्या पितळेच्या सर्पाकडे पाहिल
त्याला विषबाधा होणार नाही. दंश होणार काय? हो होणार. विषबाधा होणार काय? नाही होणार. जर त्यानं पितळेच्या सर्पाकडे पाहिलं तर. क्रोधामध्ये देव काय करत आहे? दया स्मरत आहे. क्रोधामध्ये देव काय करत आहे? दया स्मरत आहे. आणि ही देवाची दया आहे की त्यानं पितळेचा सर्प बनावयास सांगितलं. तुमची आणि माझी जी परिस्थिती आहे ना, ती परिस्थिती काही वेगळी नाहीये. सुवार्थ का महत्वाची आहे? का तुम्हाला आणि मला वधस्तंभाविषयीचं महत्व समजून घेणं आवश्यक आहे? का गुड फ्रायडे? का उत्तम शुक्रवार? का आज आपण विचार करणं गरजेचं आहे की वधस्तंभावर काय घडलं? कारण खुद्द येशू म्हणतो, जसा मोशेनं अरण्यात सर्प उंच केला तसं मनुष्याच्या पुत्राला उंच केलं पाहिजे. मनुष्याचा पुत्र उंच कुठे झाला बरं? मनुष्याचा पुत्र जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो वधस्तंभावर उंच झाला. आणि मग जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, कुणावर बरं? वधस्तंभावर खेळलेल्या येशूवर. कुणावर? वधस्तंभावर खेळलेल्या येशूवर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन आहे. घोळ इथं हा झालाय की लोकांना वधस्तंभावर खेळलेला येशू ऐकायचाच नाहीये. त्यांना इतर येशू हवाय, कोणता तरी दुसरा येशू. आणि त्या येशूच्या मागे लोक धावतायत. तारण प्राप्त करून देणारा येशू कोण आहे? जो वधस्तंभावर खेळला आहे. लोक क्रोधाखाली आहेत. कुणाच्या क्रोधाखाली बरं? अरे देवाच्या. देव तुम्हाला आणि मला कुणापासून वाचवत आहे बरं? वधस्तंभावर ख्रिस्ताला खेळून. स्वतःपासून. देव कुणाला वाचवत आहे? तुम्हाला आणि मला कुणापासून वाचवत आहे? स्वतःपासून वाचवत आहे. कुणासाठी वाचवत आहे? स्वतःसाठी वाचवत आहे. म्हणजे सार्वभौमता कुणाची दिसते? तुम्हाला देवाची दिसते. आपण आपल्या बायबल स्टडी मध्ये पाहत आहे की वधस्तंभावर येशूला कोणी खेळलं? कोण घेऊन जातो ते येशूला वधस्तंभावर? खुद्द येशू ख्रिस्त. कोणच नाही, दुसरं कोणच नाही, खुद्द येशू ख्रिस्त. त्यामुळे शास्त्र, तुम्ही आपले अपराध व आपली पातके याच्यामध्ये मृत होता. कुवार्ता ही आहे, वी कॅनॉट सेव्ह आवर सेल्फ. आपण स्वतःला वाचवू शकत नाही. सर्व काही सशास्त्र होते. सर्व काही सशास्त्र होते. आणि त्यामुळे म्हटलं, जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला तसं मनुष्याच्या पुत्राला उंच केलं पाहिजे. यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, वधस्तंभावर खेळलेल्या येशूवर, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. पण झालाय घोळ असा, आपलं लक्ष वधस्तंभावर खेळलेल्या येशूकडे नाही, आपलं लक्ष इतरत्र राहिलंय. कुठं? देवानं जगावर एवढी प्रीती केली हो, मग आमचं लक्ष कुठं आहे? प्रीती. अहो किती गोंडस, किती चांगली प्रीती आहे आमच्यावर. अहो दयाळू आमचा देव, आमचा देव कृपाळू हो, आमचा देव कनवाळू हो. आणि त्याकडे एवढं आपलं लक्ष चाललेलं आहे की आपल्याला ठाऊक नाही की देव हा क्रोधाने भरलेला आहे. तो मारून टाकतो. आपलं लक्ष नाही तिकडं. आपल्याला नाही, खूप असं लाईटली घेत आहे आपण गोष्टींना. आपण म्हणतो की नाही, हा येशू आमचा प्रीतीनं भरलेला आहे, आमचा येशू दयेनं भरलेला आहे, आमचा येशू कृपेने भरलेला आहे, आमचा येशू क्रोधाने भरलेला आहे. का? कारण आपलं लक्ष योहान 3:16 कडे जास्त चाललंय. योहान 3:15 आपण टोटलिटी नाही केलंय. कारण का? अहो तिथं क्रोध दिसतो आणि इथं प्रीती दिसते. मनुष्याचा जो स्वभाव आहे त्या स्वभावानुसार जे मूळत असणारं पातक आहे, आपल्याला ना कोणीतरी कुरवाळावं असं वारंवार वाटतं. ओ आमचा लाड करा, आम्हाला कुरवाळा, आमचं सॅटिस्फॅक्शन करा. नाही बरं का, यानं तुमची वृद्धी नाही होणार आहे. वृद्धी कशाने होणार आहे? की तुम्हाला आणि मला आपली योग्यता काय ते माहित असलं पाहिजे. आपण आपली योग्यता विसरत चाललेलो आहोत. आणि त्यामुळं येशू ख्रिस्त वधस्तंभावर ज्यावेळेस जात आहे, येशू ख्रिस्ताने काय नक्की बोललेलं आहे? कोण त्याला वधस्तंभावर घेऊन जात आहे? येशू ख्रिस्त स्वतः काय म्हणतो बघा त्याच्या वधस्तंभाविषयी. ओके, त्याच्या मरणाविषयी तो काय म्हणतो बघा. मत्तयाचं सुवर्तमान 26वा अध्याय वचन 26, 27 आणि 28. ओके, मी वाचतो बघा. मत्तय
26वा अध्याय 26, 27 आणि 28. मी त्यातला फक्त एक भाग वाचतो. तिथे असं बघा, हे माझ्या नव्या कराराचे रक्त आहे, हे पापांची क्षमा होण्यासाठी बहुतांकरिता ओतले जात आहे. हे माझा नवा करार आहे, न्यू कव्हेनंट. तुम्ही आणि मी कुठल्या कराराचे लोक आहोत? वी आर न्यू कव्हेनंट पीपल. नवीन कराराचे आपण लोक आहोत. नवा करार कुठला आहे? त्याच्या रक्तामध्ये झालेला नवा करार. येशू ख्रिस्त स्वतःच्या मरणाविषयी काय म्हणत आहे? नवीन करार मी स्थापत आहे. जो जुना करार इस्रायलाचा होता तो नाही, आता मी नवीन करार स्थापत आहे. तो इथेच नाही थांबत. लूक ऋषी वर्तमान 22वा अध्याय 19 आणि 20 तो असं म्हणतो, तुम्हासाठी माझे शरीर दिले जात आहे, हे माझे शरीर आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. तो पुढे असं म्हणतो, याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याला प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला तुम्हासाठी ओतिला जात आहे, जे माझे रक्त आहे, त्यात नवा करार आहे. अगेन नवा करार, न्यू कव्हेनंट. येशू ख्रिस्त म्हणत आहे की तुम्हाला आणि मला समजून घेतलं पाहिजे की तो रक्त सांडत आहे नवीन करारासाठी. मला कुवार्ता ही आहे की पापाचं जे क्षालन आहे ते होण्यासाठी, नवीन करार स्थापण्यासाठी तुम्हाला आणि मला समजायला पाहिजे बरं का. आपण त्या गोड गोड प्रीतीमध्येच नाही राहू शकत. अहो, प्रीतीने भरलेला आमचा येशू ख्रिस्त, काय त्याने किंमत मोजलेली आहे तिथं तुम्हाला आणि मला पहा. किंमत काय आहे? किंमत रक्त आहे. रक्त का? कारण लेवियाच्या ग्रंथामध्ये काय म्हटलेलं आहे? लेविय 17वा अध्याय आणि 11 वचन, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, कारण शरीराचे जीवन रक्तात असते. हो, बघितलं तुम्ही की काय नक्की केलेलं आहे? कोणतीही गोष्ट आहे, शरीराचं जीवन रक्तात असते आणि तुमच्या जीवाबद्दल प्रायश्चित्त व्हावे म्हणून ते तुम्हाला वेदीवर दिले आहे. कारण जीवाबद्दल प्रायश्चित्त रक्तानेच होते. आपण आपल्या बायबल स्टडी मध्ये पाहत आहे, आपण पाहिलं बघा काय म्हणून, एकही आज्ञा मोडली नाही, नियमशास्त्र येशू ख्रिस्ताने पूर्ण केलं. अहो, जे रक्तात असणारं जीवन आहे ते जीवन कोण देणार आहे? प्रभू येशू ख्रिस्त. का आपल्याला अर्पण द्यायला सांगण्यात आलेली होती? काय गरज होती? कारण रक्तामध्ये जीवन आहे असं पवित्र शास्त्र म्हणतं. म्हणून वधस्तंभ महत्वाचा आहे, म्हणून वधस्तंभ महत्व, म्हणून मरण महत्वाचं आहे ख्रिस्ताचं. इथंच नाही थांबत बरं का. अजून बघा, इब्री लोकासपत्र 9वा अध्याय 22वा वचन, नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने सर्व शुद्ध होतात आणि रक्तपाता वाचून पाप विमोचन नाही असे म्हटलेले आहे. बघितलं का की रक्त वाचून पाप विमोचन नाही, पापापासून सुटकारा नाही, रक्त आवश्यक आहे. एवढं महत्वाचं आहे. आपण कुठं अडकलोत माहित आहे का? आपण इथं अडकलो, हो आमचा येशू खूप चांगला, आमचा येशू खूप प्रीतीने भरलेला, आमचा येशू खूप दयेने भरलेला. आणि तिथं पाहत असताना जी कृती झालेली आहे, जे त्यानं केलेलं आहे त्याच्याकडे खूप आपसुकपणे दुर्लक्ष होत आहे. लोकांचं लक्ष वधस्तंभावरील ख्रिस्तापासून अन्य ख्रिस्ताकडे आपसुकपणे चाललेलं आहे. लोक धाव घेत आहेत, अनेक वेगवेगळे येशू उभे राहत आहेत. तुम्हाला पाहायचं आहे की आता येशू उभे राहत आहेत का? नाही. पूर्वी होते का? पूर्वी पण होते. तुम्ही बघा दुसरे करिन्थकरास दुसरे पत्र याचा 11वा अध्याय, करिन्थकरास दुसरे पत्र 11वा अध्याय बघा, किती किती अद्भुत अशी गोष्ट आहे. पॉल काय म्हणतो बघा या ठिकाणी 11वा अध्याय आणि वचन 4. ओके, वचन 4 पासून पुढं तो काय बोलत आहे बघा, कारण जर कोणी येऊन ज्याला आम्ही गाजवले नाही अशा अन्य येशूची घोषणा करतो आणि तुम्हाला मिळाला नाही असा दुसरा आत्मा तुम्ही घेता अथवा तुम्ही स्वीकारेल नाही अशी दुसरी सुवार्ता स्वीकारता, यात तुमची सहनशीलता कितीतरी आहे. तो म्हणतो दुसरा येशू, दुसरा आत्मा, दुसरी सुवार्ता. म्हणजे हे आत्ताच होत नाही बरं का, हे तेव्हापासून चालत आलेलं आहे. आणि पॉल म्हणतो आम्ही जो ख्रिस्त तुम्हाला गाजवतो तो वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त आहे. तो यहुद्यांसाठी मूर्खपणा. कसं काय शक्य आहे? हेलेन्यांसाठी मूर्खपणा आहे तो. दुसरा येशू गाजवण्यात येत आहे, लक्ष दुसऱ्या येशूकडे घेऊन चालण्यात येत आहे.
सुवार्ता दुसरी गाजवण्यात येते. दुसरी कोणती आहे जी तुम्हाला घोटाळ्यात पाडत आहे? अनेक जण आहेत आज उठलेले आहेत आणि वधस्तंभाची जी सुवार्ता आहे त्यापासून वेगळीकडे घेऊन जात आहेत. वधस्तंभाची सुवार्ता तुम्हाला आणि मला नवीन कराराविषयी सांगते. कव्हनंट, न्यू कव्हनंट, नवीन करारा, नवीन जी सुवार्ता आहे ती आपल्याला कुठे घेऊन जाते? तर वधस्तंभावर खेळल्या येशूकड. न्यू कव्हनंट, नवीन करार, आपल्याला रक्तामध्ये जीवन, वधस्तंभावर केलं त्यांना अर्पण, सुवार्ता, या गोष्टीकडे तुम्हाला आणि मला आकर्षित करतं. पण तिथं जाण्याऐवजी आज घोळ हा चालय ख्रिस्ती विश्वासामध्ये की जिथे सुवार्ता आहे तिथून अन्य येशू, अन्य सुवार्ता, अन्य आत्मा इकडे गोष्टी घेऊन जात आहेत. त्यामुळे तुम्हाला आणि मला हे माहित असणं गरजेचं आहे की देव म्हणत आहे की तुला मी जे तारलेलं आहे ती तुझी परिस्थिती आठव. आणि मनुष्यानं ती परिस्थिती, ती कुवार्ता त्याला ठाऊक असणं गरजेचं आहे. म्हणून आज आपण कुवार्तेविषयी का ऐकत आहे? कारण आपल्याला माहिती असायला पाहिजे की तुमचं आणि माझं तारण कुठून झालेलं आहे. काय तुम्ही आणि मी या तारणासाठी लायक आहे का? येशू ख्रिस्ताने नेमकं काय केलेलं आहे तुमच्या आणि माझ्यासाठी? याची सुरुवात नेमकी कशी झालेली आहे? वधस्तंभ ही पापाबद्दलची शिक्षा आहे. तर पाप काय हे समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे. वधस्तंभाची आवश्यकता नेमकी काय बरं? तर पहा, मानवाचे पाप, मरण, नाश, देवाची योजना, प्रीती, वधस्तंभ, विश्वास, पश्चाताप, पापाची क्षमा, स्वर्गात आनंद, मानवाला सार्वकालिक जीवन. वधस्तंभाची आवश्यकता काय? तर तुम्हाला आणि मला हे प्राप्त व्हावं ही त्याची इच्छा आहे. नेमकं काय घडलेलं आहे पापामुळं? थोडस लक्ष देऊया आपण. रोमकरास पत्र 3 अध्याय 23 वचन असं म्हणतं, सर्वांनी पाप केलं आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले. आपण प्रारंभी आळीपाळीचं स्तोत्र वाचला. त्या स्तोत्रामध्ये आपण काय पाहिलं? आपल्याला काय दिसतं बघा? स्तोत्रामध्ये दिसतं की दावीद म्हणतो, मी जन्माचाच पातकी. मी कोण? मी जन्माचाच पातकी. मी मूळ का पातक केलेलं, मी माझं मूळ पापातलं. आईचा गर्भ होतो तेव्हाच आम्ही पातकी. म्हणजे पापाचा शिरकाव आदमापासून झालेला आहे, हवेपासून झालेला आहे. वी ऑल आर सिनर्स. सर्वांनी पाप केला आणि त्यामुळे काय झालं? देवाच्या गौरवाला अंतरले. आपण सर्व पातकी. सर्वांनी पाप केलं आणि जे देवाचं गौरव होतं त्याला अंतरलो. यशया त्याच्या शास्त्रामध्ये असं म्हणतो की 8 भिंतीप्रमाणे तुमचं पाप आलं, देव आणि तुम्ही. त्यानं हे समजून घेणं फार गरजेचं आहे. रोम 6:23 मध्ये म्हटलेलं आहे, पापाचं वेतन मरण. पापाचं वेतन काय? मरण. पाप आहे तर मरण निश्चित असायला पाहिजे. पण देवाचे कृपादान आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. पापाचं वेतन काय? पापाचं वेतन नेमकं मरणच आहे. जेव्हा पापाचा शिरकाव झाला, माणसाला काय प्राप्त झालं? मरण. तुम्ही आणि मी सर्वजण देवाच्या क्रोधाखाली. ऍज सून ऍज पाप, देवाचा क्रोध. सर्व मानव जात देवाच्या क्रोधाखाली. आणि जेव्हा सर्व मानवजात देवाच्या क्रोधाखाली, कोण वाचवणार आहे? कोण मनुष्य वाचवेल? तुम्ही स्वतःला सेव्ह करू शकता? कोण नाही. कुठली आर्मी नाही, एखादा अद्भुत असा व्यक्ती नाही, कोणी चमत्कार करणारा बाबा नाही. कोण वाचू शकतो? जर देवाच्या क्रोधाखाली येत तो खुद्द देवच असायला पाहिजे. सर्वांनी पाप केलं, देवाच्या गौरवाला अंतरले. पापाचं वेतन मरण, पण कृपादान आलं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी. ते कृपादान काय? खुद्द प्रभू येशू ख्रिस्त. म्हणजे तुम्हाला आणि मला वाचवणारा कोण पापापासून? खुद्द प्रभू येशू ख्रिस्त. तुम्हाला आणि मला समजून घेणं आवश्यक आहे की पापाचं वेतन जर मरण आहे, यावर उपाय एकच, प्रभू येशू ख्रिस्त. आणि सुवार्ता म्हणजे काय? सुवार्ता म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. ह्याच्यावरचा उपाय काय? प्रभू येशू ख्रिस्त. वधस्तंभ का बरं? का आवश्यक आहे? काय गरजेचं आहे वधस्तंभ? समजून घ्या बर का. पाप नेमकं काय आहे?
तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे समजायला मदत होईल. का वधस्तंभाचीच शिक्षा, का वधस्तंभच जाणं आवश्यक आहे? अरे एखादं तलवारीचं मरण वगैरे द्यायचं होतं ना, तलवारीचं मरण, हो ह्याला शिक्षा द्यायची आहे, तलवारीचं मरण द्या. हो ह्याला शिक्षा द्यायची आहे, ह्याला फासावर लटकवा. वधस्तंभच का? वधस्तंभाचं मरणच का? काय आवश्यक आहे? का वधस्तंभाचं मरण गरजेचं आहे? तर हे समजून घ्या. आपल्यामध्ये एक वकील पण आहे. तुम्हाला माहिती आहे शिक्षा कशावर अवलंबून असते? शिक्षा गुन्ह्यावर अवलंबून असते. जेवढा गुन्हा गंभीर तेवढी शिक्षा गंभीर. मला तुम्ही सांगा, गुन्हा साधा, शिक्षेचं स्वरूप कसं असेल बरं? साधं. गुन्हा जर गंभीर आहे, शिक्षा कशी? गंभीर. गुन्हा अति गंभीर, शिक्षा अति गंभीर. जर गुन्हा मनुष्यवध असेल तर गुन्हा फाशी. तुम्हाला माहित आहे मानवाचं पाप कसं? मानवाचं पाप साधं, कमी, गंभीर, अति गंभीर. मानवाचं पाप भयान. तुम्हाला माहित आहे शिक्षा कुणाला झाली? जी तुम्हाला आणि मला व्हायची होती. पाप हे भयान आहे, हे भयावह आहे. जी शिक्षा त्याला झालेली आहे ती शिक्षा वधस्तंभाची, साधी सुधी नाही. तुम्हाला माहित आहे ऍड ऑन काय काय झालं? ऍड ऑन, त्याला फटके, त्याच्यावर छिथू, त्याला चपकाडा, त्याला निंदा, त्याला नालास्ती, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये ऍड होत गेल्या. त्याला जे फटके मारले, जो रक्तस्राव झाला, जो काट्यांचा मुकुट घातला, जो रक्तस्राव झाला, जे खेळ ठोकले, जो रक्तस्राव झाला. आपण पाहिलं नवीन करार तुम्हाला आणि मला, न्यू कव्हनंट काय सांगतो? शालन जे आहे ते रक्ता वाचून नाही, रक्त सांडणं गरजेचं आहे. ख्रिस्तानं सांडलं का? ऍब्सोल्युटली सांडलं. तुम्हाला माहित आहे ह्याचं मूळ कुठे आहे? ह्याचं मूळ कुठे आहे? ह्याचं मूळ उत्पत्तीच्या ग्रंथात आहे. आणि त्यामुळं पापाच्या मुळाकडे जाणं तुम्हाला आणि मला गरजेचं आहे. जर तुम्हाला आणि मला समजून घ्यायचं आहे की एवढं वधस्तंभाचं शिक्षा, एवढी क्रूर शिक्षा तुम्हाला आणि मला का ख्रिस्ताला का देण्यात आली, जर आपल्याला समजून घ्यायचं आहे तर आपल्याला उत्पत्तीच्या ग्रंथात जावं लागेल, समजून घ्यावं लागेल, जाणावं लागेल की काय घडलेलं आहे, मानवामध्ये पाप आलं कसं, याचा परिणाम नेमका काय आहे. नाहीतर आपण काय असं माहिती आहे का, हो आज गुड फ्रायडे आहे, चला आपण जाऊया, ते 7 शब्द वगैरे असतात ते ऐकूया, घरी येऊया आणि आपलं डे टू डे लाईफ चालू करूया. तुम्हाला आणि मला समजणं आवश्यक आहे की याची गंभीरता काय आहे, याची गंभीरता काय आहे, याची गंभीरता समजणं गरजेचं आहे. जर समजा आपण इथून निघालो आणि आपल्या समोरच्या साईडला इलेक्ट्रिक वायर असे ना 4-5 ओपन तुटलेले आहेत, करंट वाहत आहे, आणि तुम्ही आणि मी तिथून चाललेलो आहे, आणि तुम्हाला आणि मला कोणच इशारा देत नाहीये की इलेक्ट्रिक वायर मधून काय होत आहे, करंट जात आहे. ते किती गंभीर आहे हे तुम्हाला आणि मला कोण सांगत नाहीये. आपण जाऊन आपला हात लागून आपण मरणारच, त्यातून वाचू शकत नाही. पण जर त्या ठिकाणी कोणी जर सांगितलं की हे किती गंभीर आहे, तिथे कोणी बोल हे किती गंभीर आहे, तुम्ही इथून जाणं धोका आहे, समजून घ्या, मला तुम्ही सांगतो आपला जीव वाचेल. तुम्हाला आणि मला समजणं गरजेचं आहे की येशू ख्रिस्ताचा वधस्तंभच का महत्वाचा आहे, आपल्याला हे समजून घेणं का गरजेचं आहे. तर उत्पत्तीच्या ग्रंथात काय घडलेलं आहे बघा, देवानं काय केलेलं होतं. उत्पत्तीचा ग्रंथ याचा 3रा अध्याय आपण काढूया. काय घटना घडलेली आहे बघा. 3रा अध्याय 1 आणि 2. मी फक्त काही भाग वाचत आहे, लक्ष द्या तुम्ही बायबलमध्ये.
तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, खरं आहे का? स्त्रीने सरपास म्हटले, बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हास मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्श करू नका, कराल तर मराल. ती त्या ठिकाणी बोलत आहे की आम्हाला असं सांगितलेलं आहे. देवबापाने आदमाला काय सांगितलेलं होतं की दुसऱ्या अध्यायामध्ये 16 आणि 17 मध्ये परमेश्वर देवबाप बोललेला होता की आदमाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ तेच खा, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको. ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी मरशील. आदमाला आज्ञा दिलेली होती. स्त्री काय करताय? स्त्री म्हटली की बागेच्या मध्यभागी झाड आहे, त्याच्या फळाविषयी आम्हाला सांगितले खाऊ नका, त्याला स्पर्श करू नका. देवबापाने स्पेसिफिकली सांगितलेलं होतं आदमाला की बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ तू खाऊ नको. स्त्री म्हणते की बागेच्या मध्यभागी असणार आहे. आपल्याला माहित आहे की बागेच्या मध्यभागी 2 झाडं होती. एक झाड होतं बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं, एक होतं जीवनी झाड. आणि पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू परमेश्वर देवबाप स्पेसिफिक बोलतो की बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाडाचं फळ खाऊ नको. स्त्री त्या ठिकाणी म्हणते आम्हाला बागेच्या मध्यभागी असणाऱ्या झाडाविषयी सांगितलेलं आहे, खास मरशील. आणि ज्यावेळेस आपण वाचतो की स्त्रीनं काय पाहिलं, तर तिला काही गोष्टी दिसलेल्या आहेत. बघा, तिला असं दिसलेलं आहे की ते कसं फळ आहे. जेव्हा तिने ते पाहिलं, खाण्यास चांगले, दिसण्यास मनोहर, शहाणपणाच्या प्राप्तीस इष्ट आहे असं तिला दिसले. आपल्याला दिसतं की देवानं ज्यावेळेस मनुष्याला निर्माण केल्यानंतर देवाने त्याला 2 गोष्टी दिल्या, आणि त्या 2 गोष्टी इतर प्राण्यांपेक्षा वेगळ्या काय होत्या, तर त्याला फ्रीडम ऑफ चॉईस, निवडीचं स्वातंत्र्य होतं, आणि स्वतंत्र इच्छा होती, इंडिपेंडेंट विल. 2 गोष्टी मनुष्याला दिलेल्या होत्या. काय होतं? निवडीचं स्वातंत्र्य आणि मग स्वतंत्र इच्छा. या 2 इच्छांनी मनुष्य निर्माण झालेला आहे, ज्या इतर प्राण्यांपेक्षा त्याला वेगळं करतात. आणि त्या घेऊन तो निर्माण झालेला आहे. त्याला रोबोट नाही बनवलं. आणि मग काय झालं बघा, इथं ज्या वेळेस तिनं ते पाहिलं की हे कसं आहे, खाण्यास चांगले, दिसण्यास मनोहर, शहाणपणाच्या प्राप्तीस इष्ट आहे असं तिनं बघितल्यानंतर शास्त्र म्हणतं तिने ते फळ काढलं, खाल्लं, आणि आपल्या बरोबर आपल्या पतीलाही दिलं, त्याने ते खाल्लं. आणि त्यांना समजलं की ते नग्न आहेत. ज्या वेळेस त्यांना समजलं की ते नग्न आहेत, त्यांनी काय केलं तर असं म्हटलेलं आहे, त्यांनी अंजिराची पानं घेतली, कटिवेष्टने केली, आपल्याला गुंडाळली, आणि गुंडाळल्यानंतर ते लपून बसले. देव शिळोप्याच्या वारानं आला आणि देवानं विचारलं, आदामा कुठे आहेस? तो म्हणतो, मी तुझा आवाज ऐकून लपलो. तू लपलास कसं काय? जे फळ तुम्हाला सांगितलेलं होतं खाऊ नको, ते फळ मी खाल्लं, ते मला त्या स्त्रीनं दिलं. स्त्री म्हणते मला सर्पाने भुरळ घातली. हे काय चालू झालं? पातक आणि पातकावर असणारं पांघरून. नेमकं पाप काय आहे? मला माहित आहे पाप काय. पाप हे आहे की जी आज्ञा दिलेली होती ती आज्ञा मोडण्यात आली. त्या फळात काही विशेष चमत्कार वगैरे होता का? बिलकुल नाही. देव आज्ञा, प्रगटण्या झालेली पवित्रता कशी आहे हे समजण्यासाठी देवानं झाड लावलेलं आहे. आज्ञा केलेली आहे की हे खाऊ नका, कारण तुम्हाला काय दिलंय? तुम्हाला स्वतंत्र इच्छा आहे. तुम्हाला इच्छा आहे, हो आहे, निवडीचं स्वातंत्र्य आहे. तुम्ही त्याचं काय केलं? पाप. आणि मनुष्यामध्ये काय झाला? मनुष्यामध्ये पापाचा शिरकाव झाला. याच्यामध्ये तुमचा आणि माझा काही दोष आहे का? हो, ते तर आमच्या पूर्वजांनी केलं. आमचं काय? आदमाने केलं ते, आणि आमच्यामध्ये पाप आलं. अजून आपला एक घोळ काय झालं माहितीये का? की देवाने त्या दोघांना स्वतंत्र इच्छा, निवडीचं स्वातंत्र्य दिलं. अरे, त्या स्वतंत्र इच्छेचं, निवडीच्या स्वातंत्र्य त्यांनी काय केलं? स्वातंत्र्याचं पाप. आता जर तुम्ही आणि मी म्हणू आम्हाला पण निवडीचं स्वातंत्र्य आहे, नाही बरं का. स्वतंत्र इच्छा तुम्हाला आहे का? माहिती आता काय तुमच्या आणि माझ्यामध्ये? तुमच्या आणि माझ्यामध्ये फक्त पाप आहे. आपण आता असं नाही बोलू शकत, हो देवाने मला निवडीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, मी चांगली निवड करेन. नाही होत. कारण आपण शास्त्र वचन वाचलं. मी काय जन्माचाच पाप. आईच्या गर्भामध्ये मी ज्यावेळेस होतो तेव्हाचाच मी पातकी.
मला ह्या पापमय देहापासून कोण सोडेल? कारण आदमापासून मज मध्ये जे आलेलं आहे ते काय आहे? तर ते पाप. माझ्यामध्ये काय? माझ्यामध्ये पाप. मला कोण वाचवू शकेल? स्वतंत्र इच्छा, निवडीचं स्वातंत्र्य आहो, उपयोग काय? पाप. एक शहाणा होता, तो म्हणाला, ओ आम्ही जर असतो ना आदम आणि हवेच्या ठिकाणी, आम्ही नसतं केलं बाबा पाप. आम्ही कधीच ते फळ खाल्लं नसतं बाबा. तुम्हाला असं वाटतं इथं बसलेले तुम्ही आणि मी? हा, आम्ही नसतं केलं पाप. ते मी आणि माझा नवरा किती चांगले आहोत, किती चांगलं राहतो, आम्ही नसतं केलं ते पाप. एकदा एका पाळकाजवळ असं एक जोडपं गेलं आणि ते म्हणाले, पाळक साहेब, आमचा एक प्रश्न आहे आणि त्याच्यावर आमचंच एक उत्तर आहे. आदमाने हवेनं काही बरोबर नाही केलं, त्यामुळे संपूर्ण मानव जात त्यांनी पापामध्ये टाकली. जर आम्ही दोघं असतो तर असं कधी नसतं केलं. पाळक साहेब म्हटलं, हो, चांगली गोष्ट आहे, तुमचं एकमेकावर खूप प्रेम आहे, तुम्ही देवावर पण खूप प्रेम करता, पाहूया आपण. मग ते म्हणाले, संध्याकाळी आज आमच्या घरी जेवायला या, स्पेशल जेवण आहे तुम्हाला. तर ते दोघं बनवले. वा, पाळक साहेबांनी आम्हाला घरी जेवायला बोलवलं, दोघांनाच किती चांगली गोष्ट आहे. आणि मग ते घरी जेवायला आले. त्यांच्या पत्नीनं सुंदर जेवण बनवलेलं होतं पाळक साहेबांचं. आणि जेवण बनवलेलं असताना छान असा टेबल होता, त्या टेबलावर जेवण ठेवलं. पाळक साहेब, पाळकीनबाई बसल्या आणि ते दोघं जे कपल आहे ते त्या ठिकाणी बसलेलं आहे. आणि मग पाळक साहेब, पाळकीनबाई एकमेकांची काहीतरी कानात दोघं जण बोलले आणि बोलल्यानंतर ते दोघं निघून जाणार तेवढ्यात ते म्हणाले की एवढं सुंदर जेवण आहे, तुम्ही आस्वाद घ्या, आमच्या दोघांना थोडं काम आहे, आम्ही एक अर्ध्या तासात जाऊन येतो, लगेच तुम्ही इथेच बसा. आणि मग ते चाललेले. ते म्हणजे नो प्रॉब्लेम पाळक साहेब, तुम्हाला अडचण दिसत आहे, तुम्ही जावा. जाता जाता अचानक पाळक साहेब म्हणाले की तो मध्ये जो डब्बा ठेवलाय ना, तो जो डब्बा आहे तो फक्त उघडून बघू नका, तुमच्यासाठी स्पेशल काहीतरी केलेलं आहे. आणि ते म्हणाले, डन पाळक साहेब, काय हरकत नाही. आणि दोघं निघाले. एक 5-10 मिनिटं झाली, ह्यांनी जेवायला सुरुवात केली आणि अचानक त्या दोघांचं लक्ष त्या डब्याकडे गेलं. नवरा म्हणाला की काय असेल आपल्या दोघांसाठी सरप्राईज? ती म्हणाली, ठाऊक नाही, पण त्यांनी बोललेलं आहे की उघडू नका. पण तो म्हणाला, मला मन होतंय की थोडं उघडून आपण फक्त बघावं आणि बंद करावं. काय होतं, उघडायचं बंद करायचं, तेवढंच तर गोष्ट करायची, काहीच करायचं नाहीये. तर ती म्हणाली की नको 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 करायला. अजून एक 5 मिनिटं गेले. मग पत्नी म्हणाली, माझी पण उत्सुकता आहे, काय आहे नेमकं बघायची, थोडस उघडूया, पाहूया, बंद करूया, ठेवून टाकूया. म्हणजे पाळक साहेबांना नाही समजणार आपण खोलून बघितलं, डब्याचं झाकण आहे, फक्त उघडून बघायचंय. तो म्हणाला की तू आता बोलत आहेस, पण आता तूच मगाशी म्हणालीस की नको म्हणून. दोघांमध्ये थोडस एक वॉर असं काही टाईप चालू झालं की खोलून बघा ना, नको ना, बघूया वगैरे. तर शेवटी पत्नीनं तिचं अस्त्र वापरलं. ती म्हणाली, तुमचं माझ्यावर प्रेमच नाही. मग असं म्हणाल्यानंतर तो म्हणाला की ठीक आहे, शेवटी आपण उघडून बघूया. पण म्हटलं फक्त उघडायचं, पाहायचं आणि काहीच आपण करायचं नाही. ती म्हणाली डन. मग ते दोघं जण त्या डब्याजवळ गेले. ते म्हणाले 1 2 3 बघायचं, बंद करायचं लगेच, जास्त वेळ नाही. कारण त्यांनी बोललं नाही बघायचं, पण तरी आपली उत्सुकता आहे, आपण काही पाप वगैरे करत नाही, पण बघू. मग त्यांनी असं नवऱ्याने डब्याचं झाकण खोललं आणि असं बघायला गेले. आतून एक उंदरानं उडी मारली. आता उंदीर बाहेर आल्यामुळं आता प्रॉब्लेम हा झालेला आहे की त्या उंदराला डब्यात टाकायचं आहे. कारण पाळक साहेबांनी सांगितलं की सरप्राईज आहे आणि तुम्ही काय करा, तो डबा खोलून बघू नका. आणि जसं ते उंदीर पळू लागला, ह्या दोघांची धावपळ चालू. त्या उंदरानं सगळ्या जेवणाच्या ह्याच्यामध्ये उडायला सुरुवात केली, त्यांनी पकडायला सुरुवात केली आणि काय गडबड गोंधळ, जेवण इकडे तिकडे झालं, टेबल अस्ताव्यस्त झाला आणि पाळक साहेबांची एंट्री झाली आणि पाळकीनबाईंची एंट्री झाली. त्यांनी त्या दोघांकडे पाहिलं, त्यांनी त्या डब्याकडे पाहिलं आणि ते काहीच नाही बोलले. ते म्हणते, तुम्हाला अजून असं वाटतं की आदामाने हवेच्या ठिकाणी तुम्ही असता तर तुम्ही असं केलं नसतं? त्यानं मनुष्य हा मूळतः पातकी आहे, त्याचा ओढा हा पापाकडेच आहे, तो पापच करणार. आज जर निवड करायची म्हटलं तर निवड माझी काय? निवड पाप. मला कोण वाचवेल या पापमय देहापासून? मला कोण सोडवेल या पापमय देहापासून?
मनुष्याला अशक्य आहे हे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त देवच काय तोच तुम्हाला तारणार. आणि मानवाला हे समजलं पाहिजे, रक्ता वाचून पाप विमोचन नाही, म्हणून नियमांमध्ये हे सांगून दिलं की पाप विमोचन हवंय, रक्त गरजेचं आहे. लेवीच्या ग्रंथामध्ये सांगितलं रक्त आवश्यक आहे. का बरं? कारण जो येणार होता आणि वन्स फॉर ऑल संपूर्ण मानव जातीसाठी शरीर आणि रक्त देणार होता, त्याचं ते प्रतीक होतं. त्यावेळेस लोकांना समजलं नाही, पण एकदम सिस्टमॅटिकली सगळं होत होतं, सगळं प्लॅन होत होता. आदाम आणि हवेद्वारे जो शिरकाव झालेला आहे मानवाच्या देहामध्ये, तो काय आहे? पापी. आज तुम्ही आणि मी म्हणतो हो ह्याच्यामध्ये आमचा काय प्रॉब्लेम आहे, आम्ही तर काहीच नाही केलं. तुम्हाला माहित आहे, हीच गोष्ट तुम्हाला आणि मला समजून घ्यायची. ही गोष्ट जर तुम्हाला समजली, तुम्ही सुवार्तेच्या फार जवळ आहे. ज्या पापामध्ये तुमचा सहभाग नव्हता, ते पाप तुमच्यावर लादण्यात आलं, तो शिरकाव पापाचा तुमच्यामध्ये झाला. ज्या नीतिमत्वामध्ये तुमचा सहभाग नाही, वन्स फॉर ऑल त्या दुसऱ्या आदमाद्वारे तुम्हाला नीतिमत्व देण्यात आलं, ज्या नीतिमत्वासाठी तुम्ही काही नाही केलं. किती अद्भुत देवाचा न्याय आहे तो. म्हणून जर इथं बसलेलं कोणी असं म्हणतं की नीतिमत्वाच्या कृत्यांनी आम्हाला नीतिमत्व प्राप्त झालं, तुम्ही फेल आहात. येशू ख्रिस्ताच्या नीतिमत्वामुळे तुम्हाला नीतिमत्व प्राप्त झालं, ज्याच्यामध्ये तुमचा काही सहभाग नाही. जसं आपण आरडून आरडून बोलतो ना, अहो आदमाच्या पापामध्ये आमचा काय सहभाग, का आमच्यावर पाप लागलं. सेम गोष्ट आहे. ख्रिस्तानं, दुसऱ्या आदामानं वधस्तंभावर जी कृती तुमच्या आणि माझ्यासाठी केली, त्याद्वारे प्राप्त होणारं नीतिमत्व तुम्हाला आणि मला देण्यात आलं. त्याच्यामध्ये तुमचा काय सहभाग आहे? झिरो. म्हणून प्रौढी कशाची? तुम्ही आणि मी देवाला कृतज्ञ असायला पाहिजे. आपण प्रभूला म्हटलं पाहिजे की हो, आम्हाला जे देण्यात आलेलं आहे ते अद्भुत आहे. पाप काय आहे? हो पाप बघा हे आहे जे हवाबाईनं पाहिलं. हवाबाईनं काय पाहिलं बघा? पाप हे आहे, मला मरायचं नाही, माझ्याकरिता योग्य काय मला समजतं, मी माझी निवड करण्यास समर्थ आहे. देव आम्हाला सर्व काही देऊ इच्छित नाही. मी, माझी इच्छा, माझे मन हे मला या जीवनामध्ये अधिक महत्वाचे आहे. देवाची इच्छा एवढी महत्वाची नाही. माझे जीवन मला योग्य वाटते त्याप्रमाणे मी जगणार, हे पाप आहे. तुम्हाला माहिती आहे पाप काय? पाप मी आहे. आय इज इक्वल टू सिन. पापाची व्याख्या काय? याकोब म्हणतो पापाची व्याख्या स्वैराचार. पापाची व्याख्या काय? स्वैराचार. स्वैराचार लॉलेसनेस. मला माझं चांगलं समजतं, मला कुणी काही शिकवण्याची गरज नाही. ज्यावेळेस पापाचा शिरकाव झाला, कृती पहा काय? कृती ही आहे, आम्ही नग्न आहेत, मला माझं चांगलं कळतं, मी काय करतो? अगं हवे बाई, आपण नग्न आहोत, मग काय करावं? चल बरं अंजिराची पानं घेऊ, त्याला कटी वेष्टने करू आणि आपल्या गुप्तांगांना लावूया. का? आपण नग्न आहोत, आम्हाला चांगलं कळतं. अजून चांगलं काय होतं? अजून चांगली गोष्ट काय करू शकले असते? पापाचा शिरकाव ज्यावेळेस मनुष्यामध्ये होतो, त्यावेळेस त्याला देवाच्या इच्छेप्रमाणे राहायला होत नाही बरं का, स्वतःच्या इच्छेप्रमाणे राहायला होतं. स्वैराचार हे फार भयानक पाप. माझं मला चांगलं कळतं. त्यांनी काय केलं? अंजिराची पानं घेतली. त्यांनी अधिक चांगलं काय करू शकले असते? मला तुम्ही सांगा. एव्हरी डे ज्यावेळेस देव शिलोकाच्या वाराने यायचा, ते कसे भेटत होते त्याला? नग्न. देवाला त्यांची नग्नता नवीन होती का? नाही. पाप झालेलं आहे, काय करायला हवं होतं? अरे आहोत तसे प्रभू समोर जावं आणि म्हणावं, प्रभू आम्ही नग्न आहोत, आमच्याकडून पाप घडलेलं आहे, आम्हाला क्षमा कर. नाही, मला माझं चांगलं कळतं, मी चांगलं करणार. काय चांगलं केलं त्यानं? स्वैराचार. स्वैराचाराचं पाप, पापाचा शिरकाव. मला माझं चांगलं कळतं. प्रियानो, तुम्हाला तुमचं चांगलं कधीच कळत नाही.
तुम्हाला आणि मला चांगलं कधीच कळत नाही. तुम्हाला आणि मला चांगलं काय कळतं माहितीये काय? पाप कसं करावं. कारण मनुष्याचे प्राथमिक विचार काय आहेत? पापी. जर आपण विचार करायला सुरुवात केली, स्टार्ट काय होतं? पाप. म्हणून बायबलमध्ये असलेले आहे, तुम्ही ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त, बघा काल आपण बायबल स्टडीमध्ये मी जात आहे, माझं जाणं आवश्यक आहे, मी न गेलो तर दुसरा कैवारी तुमच्याकडे येणार नाही. तो येईल आणि तो तुम्हामध्ये वस्ती करेल. तो स्वतःच्या मनचं सांगणार नाही. बघा तो काय म्हणतो, पवित्र आत्मा पण स्वतःच्या मनचं सांगत नाही. तर जे काही माझं असेल त्यातून घेऊन तो तुम्हाला सांगेल. म्हणजे पवित्र आत्मा ही स्वतःच्या मनचं काही सांगत नाही. जे ख्रिस्ताचं आहे त्यातून घेऊन तो तुम्हाला सांगतो की ते तुम्हाला कळावं. कारण तुम्ही स्वतःच्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवून चांगलं जीवन जगू शकत नाही. तुम्हाला आणि मला पवित्र आत्म्याची आवश्यकता आहे. पवित्र आत्मा ख्रिस्ताच्या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला मार्गदर्शन करेल. यासाठीच पवित्र आत्मा देण्यात आलेला आहे. कारण पाप तुम्हाला आणि मला आतून कुरतडून खात आहे. त्यामुळे कुवार्ता तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. हीच ती कुवार्ता आहे जी तुम्हाला कुरतडून खात आहे आतमध्ये. मी माझं मला, मी माझं मला, मी माझं मला, माझा शहाणपणा, माझं ज्ञान, हे सर्व मजमध्ये आहे. पापाचा उगम पण जर तुम्ही बघितला, पापाचा उगम काय आहे बघा, काय म्हटलेलं आहे? स्वैराचार, पाप. ज्यावेळेस यशया 14वा अध्याय आणि 12 पासून 14 पर्यंत आपण वाचतो, जो लुसिफर आहे, ज्याला दियाबल पण म्हटलेला आहे, तो पापाचा उगम काय म्हणतो माहितीये का? तो म्हणतो तो आपल्या मनात म्हणाला, मी आकाशात चढेन, माझे सिंहासन उंच करेन, मी विराजमान होईन, मी मेघावर आरोहण करेन, मी परात्परा समान होईन. तो मी 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 आणि प्रभूने पाहिलं की आज मध्ये मी आहे, मी परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ होईन. काय? हे मी पाप आहे. स्वैराचार हे पाप आहे. आय हे पाप आहे. पापाचं उगम मी. आणि ज्यावेळेस मनुष्य म्हणतो ना, मी माझं तारण साध्य करून घेतो, तो मी आहे. स्वैराचार मी आहे. पापाचं उगम मी आहे. कुवार्ता मी आहे. कोण तुम्हाला तारू शकेल? तुम्ही स्वतः, मी स्वतः नाही. वी नीड एक्सटर्नल पॉवर. आपल्याला बाह्य शक्तीची गरज आहे. जसा आदमाद्वारे पापाचा शिरकाव झाला, तसं ख्रिस्ताद्वारे तारणाची गरज आहे. म्हणून कोणी जर तुम्हाला म्हणेल की अरे कृत्य कर, उपवास कर, अरे प्रार्थना कर. मी प्रारंभाच्या दिवसामध्ये मला अजून आठवतं, मी बिना पाण्याचे उपवास करायचो. बिना पाणी उपवास कंटिन्यू. मला वाटायचं यानं मी देवाला संतुष्ट करू शकेन. तुम्हाला वाटतं देव यानं संतुष्ट होईल? बिलकुल नाही. उपवासाला संतुष्ट होईल? नाही. तुमच्या प्रार्थनेने तो संतुष्ट होईल? नाही. स्वजीवन, पश्चाताप या अंतकरण, भग्न आणि अनुतप्त हृदय, देवबाप कधीच त्याला तुच्छ लेखत नाही. फुल ऑफ रिपेंटन्स. जेव्हा तुम्ही आणि मी प्रभू जवळ जाताना म्हणतो, प्रभू आम्ही पातकी, वी कॅनॉट सेव्ह आवर सेल्फ. कधी कधी ना हा जो मी आहे ना, तो आध्यात्मिकतेमध्ये एवढा काही भरून येतो आणि म्हणतो मी धार्मिक, मी आत्मिक, मी अमुक करतो, मी तमुक करतो. यामध्ये मी गुडफटून जात आहे. प्रेम दुसरं तिसरं काही नाही बरं का, हे पापच आहे. भले ते येशूच्या नावात होते. अनेकांनी एखादा मुखवटा घालून ठेवलेला धार्मिकतेचा आणि म्हणत हो आमच्यामध्ये हे, माझ्यामध्ये हे, माझ्यामध्ये ते. आणि हा मी जर उफळून बाहेर येत आहे ते पाप आहे. पाप स्वैराचार आहे. योहान 3:14, योहान 3:4, पहिले योहान 4:17, सर्व आणि ती पाप आहे. याकोब 4:17, चांगले कळत असून ते न करणं पाप आहे. रोम 14:23, विश्वासाने नाही ते पाप आहे. नीतिसूत्रे 24:9, मूर्खाचे सर्व विचार पाप आहेत.
नीतिसूत्रे 28-26, मूर्ख स्वतःच्या मनावर विश्वास ठेवणारा असा आहे आणि ते पाप आहे. त्यानं जर आपण हे खोदून बघितलं, तुम्हाला आणि मला समजेल पापाची सुरुवात मी आहे. तुम्हाला ठाऊक आहे मी कुणाचं नाव आहे? हो, मी हे देवाचं नाव आहे. नीतिसूत्रे आपण काढूया आणि तिथं पाहूया काय अद्भुत गोष्ट घडलेली आहे. नीतिसूत्रे याचा निर्गम याचा 2रा अध्याय, निर्गम याचा 2रा अध्याय तुम्ही सर्वजण काढा. तुम्हाला तिथं समजेल की हे पाप जोपर्यंत मनुष्यामध्ये आहे देव कार्य नाही करत. निर्गम 2रा अध्याय आणि मग 11 पासून पुढे मी काही वचन वाचतो. तुमच्या पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही पहा, तुमच्याकडे पेन असेल तर तुम्ही त्या पेननी त्या ठिकाणी मार्क करू शकता बरं का. काय घटना घडलेली आहे बघा. ज्या वेळेस मोशेला असं समजतं की तो मिस्री नसून तो यहुदी इस्रायली आहे, काय झालेलं आहे बघा. 11 वचनापासून पुढं. काही दिवसांनी असे झाले की मोशे, ओके तुमच्याकडे बायबल असेल तुम्ही त्या ठिकाणी अंडरलाईन करा बघा काय झालं. मोशेला अंडरलाईन करा. मोठा झाल्यावर त्याने म्हणजे मोशेने आपल्या भाऊबंदाकडे जाऊन त्यांचे काबाड कष्ट पाहिले. त्या प्रसंगी आपल्या भाऊबंदापैकी एका इस्रायलाला कोणी मारत असताना, इब्राला कोणी मारत असताना त्याने पाहिले म्हणजे मोशेने पाहिले. तेव्हा त्याने म्हणजे मोशेने इकडे तिकडे नजर फेकली व कोणी नाही असे पाहून त्या मिस्राला ठार करून वाळूत गारद केले. कोणी? त्याने. तो पुन्हा दुसऱ्या दिवशी बाहेर गेला. म्हणजे कोण? मोशे. तो बाहेर गेला. तो दोघे इब्री मनुष्याने एकमेकाशी मारामारी करताना त्याने पाहिले म्हणजे मोशेने पाहिले. तेव्हा ज्याची आगळीक होती म्हणजे ज्याची चूक होती त्याला मोशे म्हणाला, तू आपल्या बांधवाला का मारित आहेस? तो त्यास म्हणाला, तुला आम्हावर अधिकारी न्यायाधीश कोणी नेमलं? तुला म्हणजे हे मोशे, तुला आम्हावर अधिकारी न्यायाधीश कोणी नेमलं? पुढे काय म्हटलेलं आहे बघा. तू त्या मिस्राला जे मारले तसे मलाही माराव्यास पाहतोस काय? तेव्हा मोशेला भीती पडली. तो म्हणाला, खरोखर ती गोष्ट फुटली असावी. फारोच्या कानी ती गोष्ट गेली. तेव्हा मोशेला मारून टाकले, त्याने योजले. पण मोशे फारो पळून मिद्यान देशात जाऊन पोहोचला. तेथे एका विहिरीपाशी बसला. काय घडलेलं आहे माहितीये का या ठिकाणी? या ठिकाणी देव त्याला म्हणत नाही, मोशे उठ, जा बरं बाहेर. नाही, मोशे उठतो. मोशे म्हणत आहे की मी फारो बदल्यात ज्या मिस्री लोकांचं सर्व विद्या आहे त्याच्यामध्ये पारंगत झालेला व्यक्ती आहे. स्टेफन ज्यावेळेस भाषण देतो ख्रिस्तांच्या कृत्यामध्ये, स्टेफन सांगतो की भाषणात आणि कृतीत मोशे हा पराक्रमी मोशे होता. त्याला सर्व विद्यांचं प्रशिक्षण मिळालेलं होतं. ही कॅन बी अ नेक्स्ट फारो. तो येणाऱ्या दिवसामध्ये नवीन फारो असा होता. हा वंडरफुल, म्हणजे एवढं ज्ञान एवढी बुद्धी असणारा हा. यानं म्हटलं की आता मी बाहेर जातो आणि मी बाहेर जाऊन काय करतो? मी बाहेर जाऊन माझ्या लोकांना सोडवून आणतो मिस्रांच्या हातून. म्हणून मला काय करायचंय? मला बाहेर गेलं पाहिजे. आणि तो पाहतो की अरे कित्येक लोक एकत्र येऊन मिस्री लोक एका इब्राला मारतायत. तो त्या इब्राला मारतायत बघतो, जातो मिस्राला मारतो, त्याला वाळूत गारद करतो. कोण करतंय? खुद्द मोशे वाळूत गारद करतो. दुसऱ्या दिवशी उठतो. त्याला काय वाटत आहे? आता मी इब्री लोकांना मिस्राच्या हातून सोडवणार आहे. कोण? मी. कारण का? मला सर्व विद्या, सर्व ज्ञान, भाषणात, कृतीत मी पराक्रमी आहे. परिणाम काय झाला माहिती आहे का तुम्हाला? 2 इब्री भांडतायत. हा बाहेर जातो. ज्याची चुकी आहे बरं का, त्या इब्राजवळ जातो आणि म्हणतो, हे असं करू नको, हा तुझा भाऊ आहे ना. इब्राचा आन्सर काय होतो माहिती आहे काय? तो म्हणतो, तुला आमच्यावर न्यायाधीश कोणी नेमलंय? आता ही ऍक्ट आणि ही कृती कशी आहे जरा समजून घ्या बरं का प्रियांनो. जर समजा आपण रोडवरून चाललेलो आहोत आणि दोघांची भांडणं चालू आहेत आणि तुम्ही तिथे जाता आणि ज्याची चुकी आहे त्याला तुम्ही असं म्हणता, भाई एक दूसरे के साथ झगड़ा मत करो, अच्छी बात नहीं है. तो काय म्हणाला माहिती का? भाई मैं नहीं कर रहा था, वही कर रहा था, मैं ऐसे ही कर रहा था, वो यहाँ मुझको झगड़ा कर रहा हो. ओके,
प्रेमाने बोलेल. पण जर तुम्ही गेला, ज्याची चुकी आहे त्याकडे गेला, ए निकाल असे चाल निकाल, तो तुम्हाला काय करायला माहितीये का? तू कोण आहे बीच में आने वाला? तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी ऍक्ट कशी आहे मोशेची? सेम लाईक दिस. तो म्हणत आहे तुला आम्हावर न्यायाधीश कोणी नेमले. याचा अर्थ काय होतो माहितीये का? जी कृती तो करत आहे, द ऍक्ट ऑफ जज. काय चालू आहे? चल इकडून, चल इकडून. तो स्वतःला ही इज इन दॅट ग्रेटनेस, मी काहीतरी आहे. आणि प्रभू म्हणतो पाप आहे. परमेश्वर म्हणतो पाप आहे, तुझा उपयोग नाही. इथं असं म्हटलेलं आहे, तो किती वर्षाचा होता? 40 वर्षाचा. किती वर्षाचा? 40 वर्षाचा. आणि 40 वर्षाचा असताना तो कुठं पळून गेला? मिद्यानामध्ये. मिद्यानामध्ये किती वर्ष राहिला माहितीये का? 40 वर्ष मिद्यानात राहिला. काम काय केलं? मेंढर चारली. काय चारली? मेंढर चारली. 40 वर्ष. किती वर्ष? 40 वर्ष मेंढर चारली. आणि 40 वर्ष मेंढर चालल्यानंतर काय झालं बघा. असं म्हटलेलं आहे, तो पुढे गेला आणि त्याने ही गोष्ट केली. पहा मग काय झालं 3ऱ्या अध्यायामध्ये. त्याच्या अगोदर मी तुम्हाला ना प्रेषितांच्या कृत्यात घेऊन जातो, म्हणजे तुम्हाला समजायला मदत होईल. प्रेषितांची कृत्ये 7वा अध्याय, 8वा अध्याय, सॉरी 7वा 8वा, हे सगळे तेच अध्याय आहेत. पण मी तुम्हाला काही वचन वाचून दाखवतो. आपण जाऊया 7व्या अध्यायामध्ये. मग आपण नंतर त्या ठिकाणी जाऊ. 23वा वचन. त्याला 40 वर्ष लागले तेव्हा त्याच्या मनात आले की आपले बंधुजन म्हणजे इस्रायलाचे संतान यांची भेट घ्यावी. 40 वर्ष लागलेलं का त्याला? हो. तो म्हणाला मी बाहेर जावं, भेट घ्यावी. आणि त्याने काय केला? न्याय केला. का? मी काहीतरी करेन, मी काहीतरी करेन. का? पाप काय? मी आहे. मोशे म्हणाला मी काहीतरी करेन. तो गेला. त्याने काय केलं? कैवार घेतला, भांडणं झाली. तेव्हा त्याला असं वाटलं की नाही, भांडत असताना तो गेला. त्याने म्हटलं की का अन्याय करता? आम्हावर अधिकार आहे, न्यायाधीश तुला कोणी नाही ते म्हणाले. तो घाबरला, तो निघाला, तो गेला. 30वा वचन काय म्हणतं बघा. मग 40 वर्ष भरल्यावर सिनाय डोंगराच्या रानात एका झुडपाती लागणी ज्वाला त्याच्या दृष्टीचे एक देवदूत पडला. किती वर्ष? 40 वर्ष. काय केलं? मेंढरे चारली. सियोनाच्या रानात त्याने मेंढरे चारली. आणि म्हटलं की आता काही खरं नाही. त्याला एक झुडूप दिसलं जळताना, तिथं तो गेला. आणि मग एक वाणी आली. ती वाणी काय होती बघा. वचन 6, निर्गमाचा ग्रंथ 3रा अध्याय वचन 6. तो आणखी म्हणाला मी तुझ्या पित्याचा देव. कोण म्हणत आहे? देव. तुम्हाला माहित आहे पवित्र शास्त्रामध्ये सर्वात जास्त मी देवाने जर कुठे बोललेला आहे ना, अध्याय 3 निर्गमाच्या ग्रंथामध्ये, तो काय म्हणतो बघा. मी तुझ्या पित्याचा देव, अब्रामाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव. 7वं वचन. परमेश्वराला मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी पाहिली आहे. हो, तो काय म्हणतो? माझ्या लोकांची विपत्ती मी पाहिलेली आहे, मी ऐकलं आहे, मी त्यांचे क्लेश जाणून आहे. पुढे आपण पाहतो मी तुला उतरवलं आहे. तो म्हणतो मी तुला पाठवतो, मी प्रत्यक्ष पाहिलं आहे, मी तुला फारोकडे पाठवतो, मी तुझ्या बरोबर असेल, मी तुला पाठवलेले आहे. याची खूण हीच की तू मिस्रातून काढून आणल्यावर त्यांना याच डोंगरावर तुम्ही देवाची उपासना कराल. आणि मग हे बोलत असताना मोशे त्याला म्हणतो ठीक आहे, तू हे सगळं मला बोलत आहेस, तुझं नाव काय? वचन 13. तेव्हा मोशेने देवाला म्हटले पहा, मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुम्हाकडे पाठवले असे मी इस्रायल लोकांना जाऊन सांगितले. त्यांनी त्यांचे नाव काय असे ते मला विचारतील, तेव्हा मी त्यांना काय सांगू? देव मोशेला म्हणाला मी जो असावयाचा तो असणार, तू इस्रायल का सांग मी असणार. माझं नाव काय? माझं नाव मी. देवाचं नाव काय? देवाचं नाव मी. मानवाचं पाप काय? जेव्हा माणूस म्हणतो मी, देव म्हणतो उपयोग नाही, तेरा उपयोग नाहीये. मानवाचं पाप मी, कारण देवाचं नाव मी आहे.
मानव काय करतो? मानव प्रारंभापासून देवाची जागा घ्याव्यास पाहतो. तुम्हाला माहित आहे, इथून पुढे ज्यावेळेस आपण ती गोष्ट पाहतो, तो देवाला म्हणतो की नाही, मला जायचं नाहीये. आणि तो त्याला म्हणतो की इस्रायल लोकांना मिस्रातून काढून आणणारा असा मी कोण? आपण मोशेच्या जीवनाकडे पहिला बघितलं, तो काय करत होता? मी जातो, मी सोडवतो, मी न्याय करतो, मी अधिकारी. 40 वर्ष मेंढरं चारली. 40 वर्ष मेंढरं चारल्यानंतर विचार करतो माहितीये का, मी कोण? अक्कल तेव्हा येते 40 वर्षानंतर, म्हणजे 80 वर्षाने झाला, आणि म्हणतो आता मी कोण? कोण नाही. आणि देव म्हणतो हा, आता तुझा उपयोग करतो. अनेकदा आपल्याला असं वाटतं की हो, मी काहीतरी आहे, माझ्यामध्ये काहीतरी आहे, मी काहीतरी करायला पाहिजे. माझ्यामध्ये ज्ञान, माझ्यामध्ये वाक्चातुर्य, माझ्यामध्ये बोलणं, माझ्याकडे पैसा, माझ्याकडे काहीतरी आहे, मी काहीतरी कर. देव म्हणतो नाही, कुछ नाही तेरे से होगा. गोष्ट काय आहे? गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही म्हणता मी कोण नाही, आय एम नोबडी, गॉड सेज आय विल मेक यू समबडी. हा अप्रोच महत्वाचा आहे. त्यामुळे मानवामध्ये पापाचा शिरकाव झाला, कोणच वाचलं नाही यातून, या पापापासून. एव्हरीवन इज डॅम सिनर्स. कोण सोडवेल? तो ख्रिस्त येशू, तो तुमचा आणि माझा तारणारा. पाप कुठे आहे मानवामध्ये? या शरीरामध्ये पाप कुठे? पाप कुठे असतं? जर आपण म्हणतो की मी पातकी, मग पाप कुठे आहे नेमकं? अरे माझ्या कृतीमध्ये पाप नेमकं कुठे दडलंय? बघा काय म्हणण्यात आलेलं आहे. पहिले योहान 3 अध्याय आणि 15 वचन. पहिले योहान 3 अध्याय आणि 15 वचन. कोणीतरी वाचा मोठ्यानं. जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो तो नरहिंसक आहे. जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो तो कोण आहे? नर. पाप कुठे आहे? हे आहे, हे मी कुठे आहे? विचारात. पाप कुठे आहे? पाप विचारात आहे मनुष्याच्या. जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो, द्वेष कुठे आहे? द्वेष विचारात. अहो बघा बरं, देवाने जगावर एवढी प्रीती केली, प्रीती कुठे आहे? विचारात. जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो तो नरहिंसक आहे. बोलण्याची पण गरज नाही बरं का, विचारांमध्ये खून झालेला आहे. व्यभिचार कुठे आहे? बघा, व्यभिचाराचं पातक पण कुठे दिसतं? मत्तई वर्तमान 5 अध्याय 27 आणि 28 वचन. जो एखाद्या स्त्रीकडे काम इच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याविषयी व्यभिचार केलाच आहे. कुठे आहे? विचारात. पाप कुठे आहे? पाप विचारात. अहो हे एवढं डेंजर आहे बरं का. आपल्याला कदाचित असं वाटत असेल जसं इतर विश्वासामध्ये आहे ना, की आमच्याकडून काही चुकीचं घडलेलं आहे तर आम्ही काहीतरी जण प्रायश्चित करतो आणि मग ना ते पाप आम्ही मिटवून टाकतो, आमची चूक मिटवून टाकतो. अहो हे पाप असं नाही बरं का, हे भयानक पाप आहे. पाप तुम्हाला आणि मला सोडून जात नाही. आदामाद्वारे त्याचा शिरकाव ऑलरेडी झालेला आहे, ते विचारांमध्येच आहे. ते असं नाही बरोबर का, ओके क्लेपा थोडा वेळ तुला सोडतो या ठिकाणी, मी जरा फिरून येतो बरं का. नाही, ते मध्येच आहे. कसं ह्याला गिळावं, कसं ह्याला संपवावं याच विचारात आहे पाप. हे एवढं डेंजर आहे. अहो मोशे नाही सुटला हो, अहो दावीद नाही सुटला हो. दावीद म्हणाला अरे हे राज्य माझं, एवढी सुंदर स्त्री अंघोळ करते, ही माझी असायला पाहिजे. कसं काय शक्य आहे राज्यामध्ये एखादी स्त्री एवढी सुंदर असावी? माझी असायला पाहिजे. अरे मी हे करणार, मला हे करायचंय, मी प्लॅन करणार. का? मी माझं, मला माझं राज्य मी करणार, मला चांगलं कळतं. पाप आहे.
अरे माझा मोबाईल मी बघणार, एकांतात बघणार, माझे विचार मला कोण अडवणार? कोण मला बोलणार? कसा काय बोलू शकतो मला? पाप आहे. माझ्या स्वैराचारानं जर मी भरलेला आहे, मी पाप आहे. अँड यू कॅनॉट सेव्ह युअर सेल्फ. तुम्ही यातून बाहेर नाही पडू शकत. जग ना वेगवेगळ्या प्रकारचं काउन्सिलिंग करेल बरं का तुम्हाला. ओ तुम्ही हे करता पाप, हो असं करू नका, तुम्ही चुकताय, मग एक काम करा, एकांतामध्ये जा, पण लक्षात घ्या काहीतरी भजन म्हणा, काहीतरी चांगले विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा वगैरे. कुछ नाही होएगा. Who will save you from this sin? Christ, Jesus Christ. दुसरं कोणच नाही. कोण तुम्हाला वाचवेल? येशू ख्रिस्त, त्याशिवाय दुसरं कोणच नाही. कोण तुम्हाला वाचवू शकत नाही. हे पाप एवढं भयान आहे. सुसन्ना वेस्ली काय म्हणतात बघा पापाविषयी. ते असं म्हणतात, जे काही तुमची विचारशक्ती अशक्त करते, सत्सद्विवेक अंधुक करते, देवाबद्दलचे तुमचे विचार अंधुक करून आध्यात्मिक गोष्टीपासून दूर नेते. थोडक्यात जे काही आध्यात्मिक बाबींवर दैहिक अधिकार, सामर्थ्य मिळवते, हे सर्व कितीही चांगले दिसत असले तरी ते तुमच्याकरिता पाप असे आहे. ओ हे पाप आहे. हे कार्य कसं करतं याचं फार सुंदर विश्लेषण याकोब करतो त्याच्या पत्रामध्ये. याकोब काय म्हणतो बघा, पहिला अध्याय आणि 1:13 पासून ते 15 पर्यंत काय म्हटलंय बघा. पापाचं वेतन मरण आहे. ऍब्सोल्युटली. याकोब पहिला अध्याय 13 पासून 15 पर्यंत. पाप काय आहे? प्रत्येक मनुष्य आपल्या वासनेने ओढला जातो. म्हणजे हे पाप कसं आहे? प्रत्येक मनुष्य आणि मनुष्यामध्ये असणारी वासना, या वासनेने तो ओढला जातो, भुलविला जातो, मोहात पडतो. हे सगळं बाह्य नाही बरं का. हे कृतीमध्ये येत नाहीये. हे सगळं कुठे आहे? हे सगळं आंतरिक आहे, आतमध्ये घडतंय. हे दिसतंय का बाहेर? नाही दिसत आहे. वासना दिसत आहे का बाहेर? नाही दिसत आहे, आतमध्येच आहे. हे किती डेंजरस आहे पहा. हे पाप किती भयान आहे बघा. पापाचं वेतन काय? पापाचं वेतन मरण आहे. प्रत्येक मनुष्य हा देवाच्या क्रोधाखाली आहे. आणि आज तुम्हाला आणि मला स्वतःला चाचपडून बघायचंय की मी यामध्ये आहे का. ईच अँड एव्हरी वन ऑफ यू. तुम्ही म्हणता की कदाचित ह्या पापामध्ये मी नाहीये, मी त्या पापामध्ये नाहीये. तुम्हाला माहित आहे पाप विचारात आहे. चाचपडून बघा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, पाप मी आहे. आय. स्वतःचा शहाणपणा, स्वतःचं नॉलेज, स्वतःला काहीतरी ग्रेट समजणं, मी काहीतरी आहे, XYZ आहे, माझ्यामध्ये हे, माझ्यामध्ये ते, माझं कुटुंब असं, माझं चर्च असं, माझे लोक असे. नाही, पाप आहे. कुठे आहे हे? सगळं आंतरिक आहे. सुरुवात कशी आहे बघा. प्रत्येक मनुष्य या वासनेने ओढला जातो, आंतरिक आहे. भुलविला जातो, मोहात पडतो, आंतरिक आहे. बाह्य अजून नाही आलं बरं का. कृतीमध्ये अजून नाही आलं. सब अंदर आहे. सगळं आत आहे, अजून बाहेर काहीच नाहीये. मग काय होतं? वासना गर्भवती होते आणि पापाला जन्म देते. वासना गर्भवती होते तेव्हा आपण आतमध्येच आहे बरं का, पोटाच्या आत अजून. फक्त पोट आलेलं दिसतं. याचा अर्थ काय माहितीये का? निश्चित वेळेस आता बाळ होणार आहे. निश्चित वेळेस काय होणार आहे? बाळ होणार आहे. तुम्हाला मजेशीर किस्सा सांगतो दाविदाचा, की हे किती भयानक आहे. पहा, दावीद राजा, शास्त्र असं म्हणतं की जेव्हा राजे लढाईस जात तेव्हा दावीद आपल्या पलंगावर झोपून होता. आणि दाविदानं काय केलं? तो उठला. काल बायबल स्टडीमध्ये आपण पाहिलं बघा की आध्यात्मिक जीवनामध्ये सर्वात मोठा तुमचा शत्रू कोण आहे? तुमचा आळस. दावीद राजा काय करत होता? राजे जेव्हा लढाईत जात होते, दावीद राजा झोपून होता. जपून राहा बरं का हो, जास्त झोपा घेऊ नका.
दावीद राजा झोपून होता. दावीद राजा आपल्या बिछाण्यावरून उठला आणि काय केला, माडीवर गेला. माडीवर फिरत आहे. माडीवर फिरत असताना तो काय पाहतो, स्त्री आंघोळ करते. स्त्री काय करते, आंघोळ करते. तुम्हाला काय वाटतं की त्या काळी स्त्रिया बकेट घेऊन जायच्या, बादली घ्यायच्या, बादलीमध्ये मग टाकून अशी आंघोळ करायच्या. हो आंघोळ करते बरं का, आणि दावीद राजा मला बघतोय. नाही बरं का, स्त्रिया अशी सिंगल सिंगल आंघोळ नाही करायच्या, त्यांचे पॉन्ड असायचे मोठे. अनेक स्त्रिया एकत्र पॉन्ड मध्ये आंघोळ करायच्या. तुम्हाला माहिती दावीद राजा काय करतो, दावीद राजाने आपली माडी अशा ठिकाणी बांधलेली आहे ज्या ठिकाणी स्त्रिया आंघोळ करतायत आणि भाऊ बघतायत. आणि ते पाहत असताना स्त्रियांमधून तो एका स्त्रीकडे पाहत आहे जी सुंदर आहे, जी सुंदर आहे, म्हणजे तिला निहाळत आहे तो. मी एकदा असं सेमिनार मध्ये विचारलं की दावीदाला जरा गाईड करा, त्यानं काय करायला पाहिजे होतं. मी एकदा एका सेमिनार मध्ये विचारलं की दावीदाला जरा गाईड करा, दावीदानं काय करायला पाहिजे पुरुषांनो, की जर समजा स्त्री आंघोळ करतीये तर दावीदानं नेमकं काय करायला पाहिजे. दावीद चाललाय आणि दावीदाने तिथं पाहिलं की स्त्री आंघोळ करते, तर काय करायला पाहिजे दावीदानं. तुम्हाला काय वाटतं बरं, दावीदानं पाहिलं काय करायला पाहिजे, अय्यो पाप झालं माझ्याकडून असं बोलायला पाहिजे. काय करायला पाहिजे दावीदानं. दावीदानं पाहिलं, अरे स्त्रिया आंघोळ करतायत आणि तो बेडशेपेकडे बघत राहिलाय, निहाळून बघत आहे, निहाळून बघत आहे. आई सॉरी, चुकून बघितलं, चूक झाली, नाही बघणार बरं का परत, नाही प्लॅन आहे. निहाळून पाहतो, खाली येतो. तुम्हाला माहित आहे काय म्हणतो, ते कोण आहे, चांगलं पाखरू दिसतंय, कोण आहे, कोण, कसं काय, अहो पाप, प्लॅन्स, हे सगळं काय माहितीये काय, हे सगळं आंतरिक आहे. सगळं काय, सगळं आंतरिक आहे. की त्याचं वर जाणं, विचार करणं, प्लॅन्स करणं, सगळं आंतरिक आहे. कुणाला काहीच समजत नाहीये. त्याला वाटतं की आय एम परफेक्टली फाईन, जबरदस्त आलोय माझं. तो खाली येतो, विचारतो कुणाची बायको आहे, अरे उद्याची बायको आहे, अच्छा ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, आणा त्याला इकडं. ते तिला आणतात, त्यांचे संबंध प्रस्थापित होतात, कुणाला काहीच खबर नाही, सगळं गुपचूप चालू आहे. ह्याचे प्लॅन्स बघा. तो म्हणतो की अरे हे बरोबर नाही, उद्या तिकडे आहे, काय करावं, त्याला बोलवा, त्याला आपल्या बायको जवळ पाठवा, प्लॅन्स पहा याचे. आणि उद्या आपण बहादर आहे. तो म्हणतो की नाही, माझे प्रिय सैनिक त्या ठिकाणी लढाईच्या मैदानावर आहेत, मी कसं काय करू, माझ्या पत्नी जवळ कसा काय जाऊ, मी वरांड्यात झोपतो. तो पण बहादर. हा अजून त्याला म्हणतो जा, तो नाही जात. त्यांचं चालू आहे प्लॅन्स, सगळं आंतरिक, कुणाला काहीच माहित नाहीये. देवबापापासून नाही लपत आहे, सगळं आंतरिक. प्लॅन्स होतात, पूजेला लढाईच्या मैदानावर मारण्यात येतं. आणि मग नाथान येतो. नाथान उदाहरण देताना म्हणतो सगळं केलंस आणि न्याय चांगला करायला लागलायस, स्वतःविषयी कसा काय चुकलास. प्रियांनो, पाप आपल्याला असं वाटतं कोणच पाहत नाही, आंतरिक आहे, आंतरिक आहे. देव सगळं जाणतो. तुम्हाला माहिती आहे दावीदानं पाप कुठे केलं, स्टार्ट कुठे होतं, मला सांगा बरं, स्टार्ट कुठे होतं. दावीदाच्या पापात, जिथे त्यानं तिथंच थांबायला पाहिजे होतं. काय वाटतं तुम्हाला, कुठे होतं त्याचं पाप, सुरुवात कुठे होती त्याची. ऍब्सोल्युटली जेव्हा तो झोपून आहे, जेव्हा राजे लढाईच्या मैदानावर जातो, कुठे, बिछाण्यावर झोपून आहे. तिथंच संपला. हो, सांभाळून राहा. पाप फार भयान आहे. हे अजिबात असं कुठं बाहेर नाही बरं का, तुमच्या आणि माझ्या विचारात आहे. जबरदस्त.
आंतरिक आहे पण देव पाहत आहे, आणि पापाचं वेतन मरण आहे. हे एवढं भयान आहे. जर या पापाचा परिणाम मरण, मानवाचा मृत्यू दैहिकच नाही बर का, तर त्याचा सार्वकालिक मृत्यू. उपाय काय? पापावरचा उपाय काय? काय उपाय असायला पाहिजे मग? पापाचा उपाय काय? पापाचा उपाय एक, वधस्तंभावर खेळला ख्रिस्त. पापाचा उपाय काय? पापाचा उपाय एक, वधस्तंभावर खेळला ख्रिस्त. मला तुम्ही सांगा, गुन्ह्याचं स्वरूप काय? गुन्ह्याचं स्वरूप पाप गुन्हा आहे. गुन्ह्याचं स्वरूप काय? मरण. आणि ते मरण कसलं माहितीये का? साधं सुद्धा नाही, क्रूर मरण. साधं मरण नाही तर कसं? क्रूर मरण. उपाय काय? पाप, अति गंभीर भयान पाप. शिक्षा काय असायला पाहिजे? गंभीर मरण. कुणाला बरं? तुम्हाला आणि मला. समजून घ्या की मानवानं ही जी गोष्ट केलेली आहे याचा परिणाम फक्त एक, मरण. आणि तेही वधस्तंभावरचं मरण. उत्पत्ती याचा 3 अध्याय 15 वचन. त्याच वेळेस हे पातक ज्यावेळेस मूळ घडलं त्याच वेळेस देव म्हणाला, सर्प आणि तुझ्यामध्ये त्यानं वैर प्रस्थापित केलं. सर्पाला म्हणाला, तू पोटाने चालशील, जन्मभर माती खाशील, आणि तू व तुझी स्त्री, तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील, तू तिची टाच फोडशील. प्रियांनो, मनुष्याची संतती नाही बोलला बरं का तो म्हणाला स्त्रीची संतती. तुम्हाला माहित आहे ती स्त्री कोण? मरिया, जी पवित्र आत्म्यानं गर्भरूप धारण झालं. आणि म्हणून स्पेसिफिकली देव त्या ठिकाणी बोलला की स्त्रीची संतती, तिच्या पोटी पवित्र आत्म्याच्या द्वारे गर्भ येईल, जो पूर्ण मानव होईल, आणि मानवाच्या पापाचं क्षालन होण्यासाठी तो वधस्तंभावर जाईल. रक्ताबद्दल रक्त देईल, शरीराबद्दल शरीर देईल, खंडन देईल, रदबदली करेल, आणि पापापासून सुटका करेल. त्याच घटकेला परमेश्वरानं अभिवचन देऊन टाकलं, आणि ते अभिवचन पूर्ण झालेलं तुम्हाला आणि मला दिसतं. ही गोष्ट समजून घ्या. वधस्तंभ तुम्हाला आणि मला कसा समजून घेता येईल, कसा समजून घेऊ शकतो आपण? दैहिक दृष्टिकोनातून, आत्मिक दृष्टिकोनातून. कारण आपण वधस्तंभ फक्त एकाच दृष्टिकोनातून समजून घेऊ शकतो, आणि तो म्हणजे आत्मिक. त्याशिवाय आपण समजून घेऊ शकत नाही. पापाचं वेतन मरण आहे, देवाचं कृपादान आपल्याला सार्वकालिक जीवन आहे. ते देवाचं कृपादान दुसरं तिसरं काही नसून प्रियांनो ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे. वधस्तंभ जर समजून घ्यायचा आहे तर तो तुम्हाला दैहिक दृष्टिकोनातून समजून घेता येणार नाही, तो आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच समजून घ्यावा लागेल. म्हणून इथून पुढे आता आपण जात असताना तो आध्यात्मिक दृष्टिकोनातून समजून घेऊ. वधस्तंभ आणि वधस्तंभाच्या इर्द गिर्द घडलेल्या गोष्टी, येशू ख्रिस्ताना वधस्तंभावर उच्चारलेले ते शब्द तुम्हाला आणि मला काय दर्शवतात, तुम्हाला आणि मला काय सांगतात, ते अधिक चांगल्या रीतीने आपण समजून घेऊया. त्यानं ही कुवार्ता आहे की पापाचा परिणाम मरण. ही कुवार्ता आहे की तुम्ही आणि मरायलाच पाहिजे. ही कुवार्ता आहे की तुम्ही आणि मी आपल्या अपराधांमध्ये होतो, देवाचा क्रोध आपल्यावर होता, आपल्याला तारणाऱ्या ख्रिस्ताची गरज आहे. त्यानं कुवार्ता ही आहे की आपण मरणारच आहोत, आणि हे तुम्हाला आणि मला समजणं अत्यावश्यक आहे. सुवार्ता ही आहे की तुमच्या आणि माझ्यासाठी ते क्रूरतेचं मरण प्रभू येशू ख्रिस्तानं घेतलेलं आहे. येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर जर कोणी खेळलं आहे तर ते त्यानं स्वतः. तर इथून पुढचा वेळ आपण त्याच्या पकडण्याकड, त्याच्या वधस्तंभावरील जीवनाकड आपण देऊया. यावेळेस आपण एक गीत ऐकूया, विशेष गीत आपण 2 ऐकूया, आणि मग पुढील वेळ आपण पुन्हा एकदा आपली जी उर्वरित